आम्ही शब्द जगणाऱ्या आणि शब्दाला जागणाऱ्या राबणाऱ्या जनतेकडून शब्दांचे धन घेतले आणि शब्दाशब्दात वर्ग जाती संघर्षाची आग रग धग भरली. शब्द अतिसंवेदनशील बनले. जीव मुठीत घेऊन उडबस करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अतिसंवेदनशील शब्दांवर बंदी आणली. शाहिरांनी अतिसंवेदनशील शब्दांच्या रचना करून शब्दांना लय सूर ताल आणि धार दिली. शब्द जिलोटिन सारखे विस्फोटक बनले. डरपोक सत्ताधाऱ्यांनी विस्फोटक शब्द बाळगणाऱ्यांना अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज खाली नक्षलवादी घोषित केलं. जनतेनं शब्दांना जिभेच्या हिंदोळ्यावर जागा दिली. पोलादी हृदयाच्या गर्भात घरं दिली. आता शब्दांनी मान उंचावून लोकयुद्धाची आरोळी दिली. धडकी भरलेल्या सत्ताधाऱ्यांनी अंतिम उपाय म्हणून जनतेच्या कंठावरच पहारे बसवायला सुरुवात केली आणि शब्दांना खतम करण्यासाठी हृदय चिरडण्याची आणि जीभ छाटण्याची धमकी दिली. जनतेनं त्याग आणि बलिदानाच्या इतिहासाला अंतःकरणातून सलामी दिली. शब्दांचे स्लोगन्स आणि विद्रोही गीतं बांधून लोकशाहिरी गायला सुरुवात केली. गणपुत्र गौतमी बुद्ध माझा आणि आता तरी शिष्य राजा. 4 वाघ बसवेश्वर गाजाड केला आणि लई सुधराव अन्याय झाला. एकलव्याचा अंगठा कापला, एकलव्याचा अंगठा कापला आणि शंभुकाचा शिरच्छेद केला. बळी माझा पाताळी गाडीला, बळी माझा पाताळी गाडीला आणि तुका माझा वैकुंठी धाडीला. राजे शिवाजी फुले शाहू, राजे शिवाजी फुले शाहू आणि सावित्री बाबासाहेबांना भाऊ. मार्क्स लेनिन माओ आणि शहीद भगत सिंग, मार्क्स लेनिन माओ आणि शहीद भगत सिंग आणि बोलते विद्रोही परंपरेचे. चिरूनी बांग दे तो लाल सलाम क्या सूर्याले. रात चिरूनी बांग दे तो लाल सलाम क्या सूर्याले. रात चिरूनी बांग दे तो लाल सलाम क्या सूर्याले. अरे मन फकीरा उठ लढाया, मन फकीरा उठ लढाया हात जाऊ दे शस्त्राले. रात चिरूनी बांग दे तो लाल सलाम क्या सूर्याले. रात चिरूनी बांग दे तो लाल सलाम क्या सूर्याले. साहित्याचा बाप तू रे, शाहिरीचा तू कना, शाहिरीचा तू कना, शाहिरीचा तू कना. मित्रांनो, सोलापूर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि ह्याला पॅरलर विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. आपल्या बापाचा अण्णाभाऊचं साहित्य येथील प्रस्थापित लेखकांनी साहित्यात येऊ दिलं नाही, परंतु आमचा बाप अण्णाभाऊ साठे अख्ख्या जगामध्ये भाषांतरित होऊन आज नांदतो आहे. साहित्याचा बाप तू रे, शाहिरीचा तू कना, शाहिरीचा तू कना, शाहिरीचा तू कना. मिळवण्या ही माय मराठी थोरल्या शहीदांच्या खुना, थोरल्या शहीदांच्या खुना, थोरल्या शहीदांच्या खुना. युद्ध महाराष्ट्राच्या लढ्यात आणि गोमुक्तीच्या लढ्यात या पाचोऱ्याचं योगदान आहे. त्याचप्रमाणे अण्णाभाऊंचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान
आज आपला माणूस विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. साहित्याचा बाप तू रे, शाहिरीचा तू कणा, माय मराठी, शाहिरीचा तू कणा, मिळवण्याची माय मराठी, वरल्या शहीदांच्या गुन्हा, वरल्या शहीदांच्या गुन्हा, वरल्या शहीदांच्या गुन्हा. हलगीचा कडकडाट झाला, हलगीचा कडकडाट झाला, फुंकले रणशिंग रे. रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले, रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले. उघड्यावर बेघरी जिंदगी बिलंदराने काढली, विलंदराने काढली, विलंदराने काढली. जातीच्या उतरणीवरती तोफदयाने डागली, तोफदयाने डागली, तोफदयाने डागली. अर्पण केली लेखनी तू रे, अरे अर्पण केली लेखनी तू रे, अर्पण केली लेखनी तू रे, दलित श्रमिका मुक्तीले. रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले, रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले. दलित श्रमिकांची मुक्ती तू गायली गाण्यातुनी, गायली गाण्यातुनी, गायली गाण्यातुनी. अण्णाभाऊंच्या साहित्यात, अण्णाभाऊंच्या पोवाड्यात माझी मैना गावावर राहिली ह्या गाण्यामध्ये दलित श्रमिकांचं जीवन आहे, आपली माय आहे, आपल्या आया बहिणी आहेत. दलित श्रमिकांची मुक्ती तू गायली गाण्यातुनी, गायली गाण्यातुनी, गायली गाण्यातुनी. नायिका बनवलं नारीला कथा कादंबऱ्यातुनी, कथा कादंबऱ्यातुनी, कथा कादंबऱ्यातुनी. अर्पण केली लेखनी तू रे, अर्पण केली लेखनी तू रे, दलित श्रमिका मुक्तीले. रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले, रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले. आणि म्हणून उठखडे झालो आताही उधळण्या सत्तांतरे, उधळण्या सत्तांतरे, उधळण्या सत्तांतरे. आजही जातीपातीच्या नावावर राजकारण घडत आहे, गुजरात सारखे इश्यू घडत आहे. हे सगळं कशामुळे होतंय आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून उठखडे झालो आताही उधळण्या सत्तांतरे, उधळण्या सत्तांतरे, उधळण्या सत्तांतरे. लढुबिनीची ही लढाई, अरे लढुबिनीची ही लढाई, गीत तुझे हे गात रे, गीत तुझे हे गात रे, गीत तुझे हे गात रे. तुरुंग फोडू व्यवस्थेचे, अरे तुरुंग फोडू व्यवस्थेचे, तुरुंग फोडू व्यवस्थेचे, क्रांतीच्या ओघात रे. रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले, रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले. म्हणे फकीरा उठ लढाया, म्हणे फकीरा उठ लढाया, हात जाऊ दे शस्त्राले. रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले, रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले, रात चिरुणी भाग देतो लाल सलामच्या सूर्याले. देश की औरत आज भी बेबस है, लाचार है. दिल पर रखकर हाथ कहो, देश क्या आजाद है. माय तुमची, माझी, कुणाचीही माय, राब राब राबणारी, सगळ्या संसाराचा गाडा खेचणारी, जगण्यासाठीच नाही तर जगवण्यासाठी प्रत्येकाला रात दिस एक करणारी माय. माझी माय, माझी माय, कशी दारुड्याची धुरा मायच्या खांद्यावर आली, तिचे डोळे पाणावले नाही, एकदा हसली माझी माय. माझी माय, कशी दारुड्याची धुरा मायच्या खांद्यावर आली, तिचे डोळे पाणावले नाही, एकदा हसली माझी माय. माझी माय. पेटे पोटात या भूक,
माझी माय तिले बिलगता जीव तिले बिलगता जीव माझा होय कसा विस तिच्या घामाले सुटते सदा अंतराचा वास माझी माय माझी माय वासनेच्या पुजाऱ्याची वासनेच्या पुजाऱ्याची माय वरती नजर तिचे उघडे ते अंग झाकते याती पदर माझी माय माझी माय बाप रोज दारू पिते बाप रोज दारू पिते माय उपाशी झोपते माय मोळ्या ते बांधते माय काड्या ती फोडते माझी माय माझी माय माय भांडी ती घासते माय भांडी ती घासते माय धुनी ती धुवते माय भाकर बनवते माय घास चालवते माझी माय माझी माय माय पोट ते जाळते माय पोट ते जाळते बापू शिकरे म्हणते मोठा साहेब हो म्हणते बाबा साहेब हो म्हणते माझी माय माझी माय साद घाली घाशीवार बांधवली काळी माय मायेव बांधवली काळी माय नांगरान ग हौसा काळ्या आईच्या पिढूया नमसा दात नांगराचा त्याला तो कलिया लांब दांडी धरणीच्या अंगावर बळीचा खेळ मांडी दात नांगराचा त्याला तो कलिया लांब दांडी धरणीच्या अंगावर बळीचा खेळ मांडी वस ठोकून लावू बाळ साकडीनं बांध काळ वसू ठोकून लावू फाळ साकडीनं बांध काळ जूर वडके आणि शिवाळ यसनित कसा माळ पहिलं अंग हंसा काळ्या आईच्या पिढूया नमसाचं पहिलं जोकडात झुंपली आळी गेली शिवारात इसरून जग सार बळी वावरात बैल जोकडात झुंपली आळी गेली शिवारात इसरून जग सार बळी वावरात सूर्यानं घेतली तान नांगरानं चिरलं रान सूर्यानं घेतली तान नांगरानं चिरलं रान सरसावला बळीराजा वामनाची मोडीनं मान पहिलं अंग हंसा काळ्या आईच्या पिढूया नमसा अशी कायलीची दुपार नदर गेली आभाळात कसका लागला उरामनी सज झालं काळ जात अशी कायलीची दुपार नदर गेली आभाळात कसका लागला उरामनी सज झालं काळ जात
सरकारचं डोयरीन सावकारचं लई देण सरकारचं डोयरी तुझा माझा यंगलडा मिळू जंगल जमीन पाणी माया शेतकरी बंधवा नग झुरू मनांगणी तुझा माझा यंगलडा मिळू जंगल जमीन पाणी आसमान तेरा छत नहीं जाड़े में रजाई सिग्नल पे तेरी दुनिया खड़ी धूप में है भाई आसमान तेरा छत नहीं जाड़े में रजाई सिग्नल पे तेरी दुनिया खड़ी धूप में है भाई इंडिका में फिरते कुत्ते मर्सिडीज में घूमते कुत्ते तुझे बिस्किट की भीख ऐसा क्यों है ऐसा क्यों है ऐसा क्यों है ओ ये क्यों है प्लास्टिक ढूंढ बच्चे तू बेचे सूखे फल डिंग 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 हाँ ये क्या बजा अभी गिटार बजे के नहीं अरे बजे के नहीं भाई वो क्या है ना हमारे बच्चों को हमारे साथियों को बहुत आदत लग गई है वो सोनू निगम गाता है वो आदनान सामी क्या वो जाड़ा वो लिफ्ट करा दे अरे यार तू लिफ्ट में ही नहीं बैठ सकता तो किधर लिफ्ट करा दे प्लास्टिक ढूंढ बच्चे तू बेचे सूखे फल बोलते हैं इंडिया का उज्जवल बड़ा घर वो 5 स्टार खाना वो 5 स्टार खाना यहाँ भूखे बच्चों की चीख ऐसा क्यों है ऐसा क्यों है ऐसा क्यों है पापा क्यों है करते हैं ना ऐसा अरे जैसे मानमुंडे पे एक झापड़ लगा है ऐसा करते अरे क्या है हमारे किसान जब खेती में जाते हैं तो बैल के पीछे उनकी जो आवाज आती है वो ओरिजिनल है या हमारे चुरा के गाने बनाते हैं हम इनका कुछ नहीं लेते हैं ये सब हमारे बाप का है और इसलिए आपके सामने तुझे चप्पल नहीं है तेरा एक ही है ड्रेस उन महलों में झांको मिनटों में बदले भेस तुझे चप्पल नहीं है तेरा एक ही है ड्रेस उन महलों में झांको मिनटों में बदले भेस सुबह घूमने जाने के लिए एक ड्रेस कुत्ता घुमाने जाने के लिए एक ड्रेस लवर के साथ जाने के लिए एक ड्रेस शादी में जाने के लिए एक ड्रेस अरे क्या है 25-50 ड्रेस के कपाट भरे 200 सैंडल इधर हमारे बच्चों को चप्पल नहीं हमारे हॉस्टल के दोस्त एक ड्रेस शाम को धोके रात को सुखा के सुबह पहन के स्कूल जाते कॉलेज जाते लेकिन उधर क्या है तुझे चप्पल नहीं है तेरा एक ही है ड्रेस उन महलों में झांको मिनटों में बदले भेस 6 बाय 8 का घर हमारे झोपड़पट्टी का घर कितने का होता कितना होता अरे बात करो भाई 6 बाय 8 का घर रहता उसमें 4 फैमिलियां रहती हमारे पुणे में बिहार से यूपी से हमारे दोस्त लोग आए हैं काम के लिए एक 10 बाय 12 के रूम में 8 फैमिली कोई गलत बात नहीं बोल रहे ऐसा हमारा जीवन है और जो ये बिल्डिंग बनाते हमारे कामगार हमारे माँ बहन लग्जरी फ्लैट बनाते उनको रहने के लिए ये अरे 6 बाय 8 का घर 6 बाय 8 का घर उसके सामने गटर ऐसा क्यों है ऐसा क्यों है ऐसा क्यों है ये क्यों है माँ बर्तन मांजती है बाप कंस्ट्रक्शन पे जाता बचपन में बनी है कोई 2 बच्चों की माता माँ की मजदूर से बाप
बाप की मजदूरी से पेट नहीं भरता तो माँ को भी काम पे जाना पड़ता। ऊंचे ऊंचे बिल्डिंगों के ऊपर माँ जाती काम के लिए, बाप जाता काम के। घर में जो बड़ा बच्चा रहता उसको छोटों को संभालना पड़ता। सारा बचपन उसका, सारे खेल कूदने के दिन वो अपने छोटे भाई बहनों को संभालने में जाते। माँ बर्तन मांजती है, बाप कंस्ट्रक्शन पे जाता, बचपन में बनी है कोई दो बच्चों की माता। अरे स्काई बस को है पैसा। हमारी पुणे महानगर पालिका अब क्या बनाने वाली है? स्काई बस बनाएंगे साले। क्या बनाएंगे? स्काई बस। मुंबई में उड्डान पुल बनाए, उड्डान पुल बना के हजारों झोपड़पट्टियां तोड़ी है। 4 लाख लोग बेघर हो गए। किधर रहेंगे, किधर जाएंगे लोग? और उसी उड्डान पुल के नीचे से हमारे आदमी साइकिल पे चलते और उनके कारों में से चलते। क्यों है ऐसा, क्यों है? अरे स्काई बस को है पैसा, स्काई बस को है पैसा, यहाँ हमें टूटने का डर। ऐसा क्यों है, ऐसा क्यों है, ऐसा क्यों है? ये है हमारा गाना। हमारा गाना ये एक सवाल खड़े करता है। सब जानते हैं ऐसा क्यों है, लेकिन कोई सोचना नहीं चाहता, आगे नहीं आना चाहता। आप लोगों में हिम्मत है, आप आगे आना चाहते हैं, लेकिन किधर कुछ कमी नजर आती वो ढूंढो। तो सोचो अपने साथी को लेके, सोचो अपने भाई को लेके, सोचो अपनी बस्ती को लेके, सोचो अपने शहर को लेके। ऐसा क्यों है, ऐसा क्यों है, ऐसा क्यों है? क्यों है? हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो। अहो खुल्या बाजारी, अहो खुल्या बाजारी शिक्षण गहाण पडल, अहो खुल्या बाजारी शिक्षण गहाण पडल। कसं औचित्य घडल, शिक्षण गहाण पडल, कसं औचित्य घडल, शिक्षण गहाण पडल, कसं औचित्य घडल, शिक्षण गहाण पडल। कुठं सरकार नडल, कुठं सरकार नडल, कुठं न्यायालय नडल, कुठं सरकार नडल, कुठं न्यायालय नडल। आमचं शिक्षण आढळलं, 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 आमचं शिक्षण आढळलं। बंधू भगिनींनो, आज आपण 26 जानेवारी दिवशी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। दिल्लीच्या वाटाला कुपन आहे र, संसद नावाचं एक दुकान आहे र, स्वातंत्र्य कशात आहे र? रोटी मागल त्याला बंदूक आहे र, शिक्षण मागल त्याला बंदूक आहे। हे सर्वोच्च न्यायालय आज शिक्षणाच्या विरोधामध्ये निकाल देत आहे। आपण बघत आहोत, पेपरमध्ये वाचत आहोत, आज आपल्या दलित, कष्टकरी, बहुजन, आदिवासींना शिक्षणापासून वंचित होण्याची वेळ आली। आणि सरकार, कुठं सरकार नडल, कुठं न्यायालय नडल, कुठं सरकार नडल, कुठं न्यायालय नडल। आमचं शिक्षण आढळलं, 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 आमचं शिक्षण आढळलं। या अंधाऱ्या रात्रीत, या अंधाऱ्या रात्रीत आम्ही दिवट पेटावितो, या अंधाऱ्या रात्रीत आम्ही दिवट पेटावितो। हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो। अहो ज्ञान पाखरांना शिक्षण सम्राटाची गोफण, अहो ज्ञान पाखरांना शिक्षण सम्राटाची गोफण।
नेलं तोफेन वाहून, शिक्षण केलं वाहून, केलं तोफेनं वाहून, शिक्षण केलं वाहून, केलं तोफेनं वाहून. आणि तो आज आपण मगापासून ऐकत आहोत. आज आपल्या देशावर त्या परकीयांच्या नजरा आहेत. देशातले गद्दार लोक त्यांना सामील झालेले आहेत आणि हे सगळे साम्राज्यवादी शक्ती, इथल्या जातीयवादी शक्ती आणि इथले तमाम लफंगी राजकारणी लोक हातात हात घालून हा देश विकायला काढतायत. आणि त्यांची काय हे तोप लावलेली आहे त्यांनी. आणि ती तोप कोणती आहे बघा. जागतिकीकरणाच्या मार्यानं, खाजगीकरणाच्या वाऱ्यानं, जागतिकीकरणाच्या मार्यानं, खाजगीकरणाच्या वाऱ्यानं, बाजारभावाच्या सौद्यानं, नफाखोरीच्या वायद्यानं, बाजारभावाच्या सौद्यानं, नफाखोरीच्या वायद्यानं, बाजारभावाच्या सौद्यानं, नफाखोरीच्या वायद्यानं. किती लाखांनी भेटल, किती लाखांनी भेटल, किती वशिलांनी दाटल, किती लाखांनी भेटल, किती वशिलांनी दाटल. पैसवाल्यांना भेटल, पैसवाल्यांना भेटल, गोर गरिबांना छाटल, पैसवाल्यांना भेटल, गोरगरिबांना छाटल, पैसवाल्यांना भेटल, गोरगरिबांना छाटल. या रगट वाऱ्याला, या रगट वाऱ्याला आम्ही वाटायला लावितो, या रगट वाऱ्याला आम्ही वाटायला लावितो. अति हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सिल उचलतो. आणि हे हत्यार उचलत असताना, हे लेखणीचं हत्यार, हे संघटनेचं हत्यार उचलत असताना, या एकीचं हत्यार उचलत असताना, हे समतेचं हत्यार उचलत असताना आम्ही कुणाला याद करतो? फुले बाबाच्या नावानं, फुले बाबाच्या नावानं, लेनिन बाबाच्या नावानं, फुले बाबाच्या नावानं, लेनिन बाबाच्या नावानं. बंधू भगिनींनो, या देशामध्ये आम्हाला शिक्षण काही सहजासहजी मिळालेलं नाही. 3.5 लाख हुतात्मे झालेले आहेत आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. त्यावेळेला देशाला नाममात्र स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर आज आम्ही शिक्षणासाठी पुन्हा एकदा एका गर्ततेत जात आहोत. आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा इतिहास फार जुना आहे. ज्या वेळेला एकलव्याने हातामध्ये धनुष्य घेतला, त्याला प्रस्तावित अर्जुनापेक्षाही चांगला धनुष्य चालवला आणि त्या अर्जुनाला त्याने मागे टाकलं. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या पोटामध्ये दुखलं. एकलव्याचा अंगठा खुडणारी कोण होती? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं शेतकऱ्यांचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते? ज्या तुकोबारायांनी इथल्या जालिम धर्मावर हल्ला चढवला, वेद व्यवस्थेवर हल्ला चढवला, त्या तुकारामांची गाथा बुडवणारे कोण होते? ज्या सावित्रीबाई फुलेंच्या मुळे आज आमच्यासारखी लेकरं ज्ञानपाखरं शिक्षण घेऊ लागली, त्या सावित्रीबाई फुलेंच्यावर दगडगोटे फिरकवणारे कोण होते? आणि ज्या क्रांतीसूर्याने इथल्या समाज क्रांतीचं बाळंतपण केलं, त्या क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंच्यावर मारेकरी घालणारे कोण होते? आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान दिला, अस्मिता दिली आणि निधड्या छातीन उभारण्याचं एक शास्त्र दिलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार जलील करणारे कोण? फुले बाबाच्या नावानं, लेनिन बाबाच्या नावानं, फुले बाबाच्या नावानं, लेनिन बाबाच्या नावानं, मार्क्स बाबाच्या नावानं, भीमरावाच्या नावानं, बाबाच्या नावानं, भीमरावाच्या नावानं, बाबाच्या नावानं, भीमरावाच्या नावानं, अण्णा भाऊच्या डभानं, अण्णा भाऊच्या डभानं, भगतसिंगाच्या हातानं, अण्णा भाऊच्या डभानं, भगतसिंगाच्या हातानं, विलास घोगरेच्या शायरीनं, बंदुकीच्या फैरीनं, विलास घोगरेच्या शायरीनं, बंदुकीच्या फायरीनं, घोगरेच्या शायरीनं, बंदुकीच्या फायरीनं. आम्ही जंगल मागितो, आम्ही काय मागत आहोत? या देशाचे भूमिपुत्र आम्ही आहोत. आम्ही जंगल मागितो, आम्ही जमीन मागितो, आम्ही जंगल मागितो, आम्ही जमीन मागितो, आम्ही शिक्षण मागितो, आम्ही रोजगार मागितो, आम्ही शिक्षण मागितो, आम्ही रोजगार मागितो, आम्ही शिक्षण मागितो, आम्ही रोजगार मागितो. आणि ही भूक लागलेली आहे आम्हाला. आणि या लढ्यामध्ये आम्ही या क्रांतीच्या रणामध्ये उतरलेलो आहोत. आणि त्या रणामध्ये उतरत असताना हे सगळे
हे सैनिक, हे बाबासाहेबांचे सैनिक, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक, हे शहीद भगतसिंगाचे सैनिक उभारलेले आहेत. आणि ते काय म्हणतात? या भूकच्या लढ्यात, या भूकच्या लढ्यात लाल रगत सांडितो, या भूकच्या लढ्यात लाल रगत सांडितो. अति हत्यार उचलतो, पाठी पेन्सिल उचलतो, अति हत्यार उचलतो, पाठी पेन्सिल उचलतो, अति हत्यार उचलतो, पाठी पेन्सिल उचलतो, अति हत्यार उचलतो, पाठी पेन्सिल उचलतो. पिडाटळो पिडाटळो तळो जुलमाचं राज, पिडाटळो